हॅलो. खूप छान बोलला जो ज्याने आता मॅन ऑफ द मॅचचा किताब घेतला, की जी आमची लहान मुलं आहेत त्यांनी आमच्याकडून प्रॅक्टिस करून घेतली. ही परिस्थिती आहे सध्याची. म्हणूनच इंदुरीकर महाराजांचा एक कीर्तनामध्ये त्यांनी छान उल्लेख केलेला. गावची तरुण मुलं आहेत ना, तीच गावचा सप्ताह व्यवस्थित करतात. जय गणेश तळवडे आणि त्यांच्या विरोधात मात्र दोन हात करेल सांडची हा संघ. सर्वांचं सहर्ष स्वागत. हार्ड लक वेणगाव टीम. हा सामना त्यांच्याकडेच होता, परंतु त्यांनी स्वतःहून मी तर म्हणेल बहाल बहाल खेळण्यापेक्षा चांगले खेळले देखील. मालेवाडी संघाने बॅटिंगही चांगलीच केली. सलामीची जोडी मैदानात दाखल झाले. तळवडे संघाची संदीप, अर्थातच अप्पा आणि त्याच्या साथीला आहे तो गुरु. पहिलं षटक घेऊन येईल गोलंदाज यश आलाय. पहिल्या षटकात एक एक्सपिरियन्स यंग टॅलेंटला इथे मात्र संधी देण्यात आलेली आहे. 5 षटकांचा सामना आहे. दोस्ती ग्रुप आणि जय हनुमान क्रिकेट संघ वाकस यांच्या वतीनं संपन्न होत असणारी स्पर्धा. आज धुलीवंदन होता. धुलीवंदन साजरा करून सगळेजण क्रिकेटच्या मैदानात इथे दाखल झालेली आहेत. संदीप बोराडे यांचा ड्रेस कोड खूप छान आहे, सर्वांना आवडला आणि फरमाईश होती आज आयोजकांची. उद्या गोल्ड 2-4 सोन्याचे चेन पण घालून या मस्त. मॅच लावते सुरुवात. पहिलं षटक. पहिलाच बॉल गुरुसाठी टाकला होता. बाउन्सर इथे टाकलाय. पंच इशारा करतात व्हाईट बॉल. अतिरिक्त उसळी घेतली या चेंडूने. हरेश कराळे असतील, त्याचबरोबर राजेंद्र भोईर, संदीप गायकवाड. खूप चांगला निर्णय. मगाचा निर्णय आवडला संदीप गायकवाड मला. परफेक्टली लक्ष होतं त्यांचं की स्क्वेअर लेगच्या मागे 3 खेळाडू आहेत आणि त्यांनी लगेचच नो बॉल दिला. अपील जोरदार आणि ते फलंदाज बाद. गुरु. मोठा धक्का जय गणेश तळवडे संघाला दिलाय. गोलंदाज यशने.
हलक्या हातानं फक्त पुश केलं अक्षयने. नॉन स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला, परंतु एक धाव नक्कीच मिळेल. एकेरी धावसंख्येने स्कोर 7. व्हॉलेंटियर्स अर्थातच आयोजकांना एक नम्रतेची विनंती आहे की इनिंग ब्रेकमध्ये ज्या वाईडच्या क्रीज अगदी आपण पाहतो ना, लाईन्स आहेत, पॉपिंग क्रीज आहेत, तर कृपया करून आपण पुन्हा एकदा दाखवून घ्या. 7 धावा पहिल्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायचीच आहेत, हे लक्षात असू द्या. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. कित्येक वर्ष हा खेळाडू तळवडे टीमसाठी खेळतोय. ख्यातनाम खेळाडू. अनेक व्यावसायिक संघांच्या विरोधात देखील कर्जत तालुकाने जेव्हा प्रतिनिधित्व केले त्यांच्या विरोधात उभा राहिला आहे, तेव्हा हा खेळाडू नक्कीच उभा राहिला. अर्थातच संदीप तळवडे संघाचा हा महत्वाचा खेळाडू अप्पा. पहिलाच बॉल दिला भिरकावून फाईन लेगला. 30 दशक तोच दरारा. बॉल सीमारेषा पार. चौकार. आवडतीचा खेळाडू आहे. जेवढा तो फलंदाजीमध्ये आक्रमक आहे तेवढा तो मैदानावरती आक्रमक नाहीये. शांत, संयमी, सर्वांच्या आवडीचा खेळाडू. परंतु मागच्या वर्षी मला असं वाटतं 1 ते 1.5 वर्ष क्रिकेटपासून दूर राहिला. हा पहिलाच सामना 1.5 वर्षानंतर 1 ते 1.5 वर्षानंतर मात्र मैदानात खेळतोय आणि पहिल्याच बॉलवरती त्याने चौकार केसलाय. धावसंख्या 11. खरं तर राजेश भोईर जे स्क्वेअर लेगला उभे आहेत, माझ्यापेक्षा ते चांगले आपल्याला एक्सप्लेन करू शकतात. मला तो सामना अद्यापही आठवतोय. तालुका आपच्या विरोधात तगडी टीम होती आमची, तगडी. मी त्या टीमचा शिलेदार होतो. चांदईच्या टॉर्नामेंटची ती टॉर्नामेंट मला आठवते. आप्पा आणि साईने दोघांनी मिळून त्या तगड्या टीमला मात्र हरवलं होतं आणि त्यानंतर एक सामना बार्डीला देखील झाला होता. तेव्हाही तळवडे टीमने व्यावसायिक गटातील सँडीच्या टीमला हरवलं होतं. बऱ्याच आठवणी आहेत, कारण खेळच तेवढा चांगला आहे या खेळाडूचा. चौकार आलाय. धावसंख्या ते मात्र 11. समोर गोलंदाजी करतोय यश. हा टप्पा चांगला, परंतु स्कूप मारलाय. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक अप्पाकडून. बॉल सीमारेषा पार. बॅक टू बॅक 2 चौकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या बिनबाद 1 बाद 15 झाल्या. पहिल्या ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या 15. अजय शिर्के, आपणास विनंती आहे, 20 मिनिटं तुम्हाला 4 षटकांसाठी दिले गेलेली आहेत. वेळेच्या बाबतीत नक्कीच सहकार्य करा. यशला पहिलं षटक दिलं होतं. सुरुवात त्याने चांगली केली, परंतु शेवट अप्पाने चांगला केला. गुरु साथीला आहे अप्पाच्या. गोलंदाजीसाठी एक्सपिरियन्स, वन ऑफ द टॅलेंट प्लेअर ऑफ सांडची टीम अजय शिर्के. आणि या टीमकडे अक्षय, माफी असावी, गुरु बाद झालाय. अक्षय मैदानात आहे. अजय आणि त्याचबरोबर आय थिंक रोहिदास, हे 2 अजय आणि अक्षय हे दोन्ही खेळाडू पोलिसांमध्ये आहेत. देवा देखील अनेक खेळाडूंना, अनेक विद्यार्थ्यांना घडवणारा, कित्येक कर्जत तालुक्यातील विद्यार्थ्यांना घडवत ज्यांनी संधी दिली आहे, म्हणजे पोलीस झालेले आहेत, त्या सर्वांना घडवणारा देवा अकादमीचा देवा चव्हाण देखील आज विकेट किपरच्या भूमिकेत आहे. त्याचंही स्वागत आम्ही करतोय. तालुक्यातील विद्यार्थ्यांना योग्य प्रशिक्षण देण्याचं काम देवा अकादमी नक्कीच करते. टप्पा अचूक ठेवला अजयने. अजयची खासियत आहे, हा गतीपेक्षा टप्प्यावरती नेहमी निर्भर असतो. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. गुडगेचे आमचे पंकज पवार यांना विनंती की आपण मंचावरती यावं, आपलं सहर्ष स्वागत असेल. गावातील वरिष्ठ ग्रामस्थ उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत. दोस्ती व जानमान क्रिकेट क्लब
वाकदच्या वतीने आमदार चषक ही स्पर्धा. कव्हर्सला मारायचा प्रयत्न परंतु फारच उशिराने चेंडू आला. वाडिश लॉंगऑफच्या दिशेने फटका गेला. एक धाव इथे जोडली जाते. धाव फलक आतापर्यंत 16. धाव संख्या 16. धाव संख्या 16. सेकंड ओव्हर चालू आहे. अजय शिर्के. आता हे बॅटल पाहायला नक्कीच सगळ्यांना आवडेल. दोन्ही एक्सपिरियन्स प्लेयर. एका बाजूला आपण विचार केला तर तळवडेची शान, तळवडेचं क्रिकेट ज्या खेळाडूच्या नावाने ओळखलं जातं तो आप्पा, आणि दुसऱ्या बाजूला तीच ओळख सांडशीचं क्रिकेट ज्या नावाने ओळखलं जातो तो समोर येतो अजय शिर्के. स्विच केलाय. चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक पाटमोरे धावतायत. अडवला चेंडू. अप्पाला दुसरी धाव हवी आणि 2 धावा इथे घेतल्यात. लोअर फुलटॉस बॉल, गती कमी केली होती, फायदा उचलू शकला नाही. बॅटवरती व्यवस्थित चेंडू आला नाही. 2 धावा इथे जोडल्या जातात. तळवडे संघाची धाव संख्या आतापर्यंत 18 धावा धाव फलकावर. 18 लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर चालू आहे. क्रिकेट रसिकांची गर्दी हळूहळू आता वाढायला सुरुवात झाली या क्रीडांगणावर. बॅटची कडा घेऊन मागे बॉल चाललाय. शॉर्ट फाईन लेगला. एक धाव नक्कीच. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. धावला अप्पा. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. विकेट कीपर आणि ते देवा गॅदर करेल परंतु अडवू शकला नाही चेंडू. 2 धावा इथे जोडल्या जात आहेत. 2 धावेने धाव फलक आता जाऊन पोहोचलाय 20 वरती. 20 धावा धाव फलकावर. पहिल्या फेरीतील हा दुसरा सामना चालू आहे. जय गणेश तळवडे आणि त्यांच्या विरोधात सांडशी. आदरणीय चंदूदादा सोनावले यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. आणि तलवडे टीमसाठी मात्र एक त्यांच्याकडून खुशखबर जरूर देण्यात आलेली आहे. प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं पारितोषिक असेल चंदूदादा सोनावले यांच्याकडून. हे पहा, एक लक्षात असू द्या, ज्यांनी ज्यांनी पारितोषिक इथे जमा केलेली आहेत त्या सगळ्यांचे आम्ही इथे पारितोषिकांचे अनाउन्समेंट करतोय कारण ही आयोजकांकडून सूचना आलेली आहे. हे लक्षात असू द्या. 2 ओव्हरमध्ये धावा झाल्यात त्या मात्र 20. शेवटचा चेंडू मात्र निर्धाव आला. बॅट अगोदर फिरली त्यानंतर चेंडू आला अजय शिर्केचा. 2 षटक 20 धावा. प्रेक्षकांची गर्दी हळूहळू आता वाढायला सुरुवात झाली. सर्वांचं स्वागत आहे. होळी आणि धुलीवंदन आपण साजरा केला आणि आज क्रिकेटचा सण आपण इथे साजरा करतोय. तलवडे टीमकडून तलवडे टीमसाठी पारितोषिक आहे. चंदूदादा सोनावले यांच्याकडून प्रत्येक षटकाराला तलवडे टीम तुम्हाला 500 रुपयांचं कॅश प्राईज आहे. पुन्हा एकदा नमूद करतो, ज्या ज्या मान्यवरांचे पैसे या ठिकाणी जमा होतील त्यांचीच अनाउन्समेंट या ठिकाणी केली जाईल. 20 धावा धावफलकावरती आहेत. थर्ड ओव्हरमध्ये प्रणय आला तिसऱ्या षटकात सांडशी टीमकडून गोलंदाजीसाठी. अक्षय आणि त्याच्या साथीला आप्पा. तळवडे विरोधात सांडशी या 2 संघादरम्यान घमासान युद्ध. लॉफ्ट करायचा होता बॉल. स्वतः गोलंदाज. शेवटी अंदाज चुकला त्याचा परंतु इथे झेल मात्र सुटतोय. कॅचेस विन द मॅचेस. सोपं काम नाहीये. एवढा हवेत गेला होता चेंडू टॉवरच्या वरती. एकच धाव. एकेरी धाव संख्येने स्कोर 21-21. आत्मारामजी घोडविंदे, राजेशजी हजारे आणि सुभाषजी सोनावले यांच्या वतीने तळवडे टीमसाठी सलग 3 चौकार, सलग 3 षटकारांसाठी तब्बल 5000 रुपयांचं पारितोषिक. हे देखील पारितोषिक जमा आहे. सांडशी विरोधात तळवडे.
21 धावा धाव फलकावर. स्विच मारलाय. काय फटकेबाजी चालू आहे आप्पाकडून. खेळापासून दूर होता परंतु बॅट मधून जे फटके येत आहेत ते अक्षरशः कमालीचे आहेत. आणखी एक चौकार. चौकार मात्र इथे मारलाय. चौकाराने धावफलक जाऊन पोहोचले 25 वर. 25 धावा धावफलकावरती. तळवडे संघाच्या तिसरं षटक इथे मार्गस्थ आहे. प्रणय गोलंदाजी करतोय. पंचांकडे अपील आणि इट्स आउट. पंचांनी बाद घोषित केलंय. मोठा धक्का जय गणेश तळवडे संघाला. फलंदाज बाद. आप्पाची ही दुसरी विकेट. फिल्डर आहे पुढे आला. झेल काही झाला नाही. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि ते सीमारेषा ओलांडतोय चेंडू. चौकार. संघाची धावसंख्या 29. 29. तिसरं षटक चालू आहे. प्रणय विकेट घेतली परंतु त्याचा आनंद जास्त काळ काही टिकला नाही. लगेचच पुढच्या चेंडूवरती नवनाथने चौकार खेचला गोलंदाज प्रणयच्या विरोधात. यॉर्कर बॉल. तितकाच चांगला वेग. निर्धाव चेंडूची होते सांगता. दोन्ही टीम कडून पहिल्याच डावात कसोशीने प्रयत्न चालू आहेत. दोस्ती ग्रुप व जनमान क्रिकेट संघ वाकस आयोजित ही स्पर्धा. आमदार चषक आजची चौथी रात्र आहे. चौथ्या रात्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मी स्वागत करतोय. तलवडे टीमसाठी आणखी एक खुशखबर जरूर येते. आदरणीय चंदूदादा सोनावले यांच्याकडून ही खुशखबर असेल. प्रत्येक षटकाराला तो 500 आहेतच परंतु बॅक टू बॅक जर 3 षटकार ठोकले तलवडे टीमच्या कोणत्या बॅटरने तर तब्बल चंदूदादा सोनावले यांच्याकडून 3000 रुपयांचे कॅश प्राइज देण्यात येईल. हो हो इथे स्लॉक स्वीप. चांगला स्ट्रोक. नवनाथच्या बॅट मधून बॉल मिड विकेटला गुल झालाय. षटकार 6 धावा. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. धाव संख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आणि नेक्स्ट मॅच मोरिया मालेवाडी आणि त्यांच्या विरोधात जनमन पोशीर. चला दोन्ही टीम टॉस साठी या. मालेवाडी विरोधात पोशीर. टॉस साठी या.
दरम्यान या ठिकाणी आपण मान्यवरांकडे जाऊयात. या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय सूरजजी भगत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. सूरजजी भगत SSC चिंचवलीचे आधारस्तंभ. एक षटकार तर आलाय बॅटरच्या मधून. या बॅटरने आणखी 2 षटकार टोकले तर तब्बल 3000 रुपयांचे कॅश प्राईज चंदूदादा सोनावले यांच्याकडून असेल आणि या षटकाराला तर 500 रुपये त्यांना कॅश जरूर झालेले आहेत. सरपंच ग्रुपचे यशस्वी आयोजक नवनाथजी बागडे आणि त्यांचा ग्रुप यांना विनंती की आपण मंचावरती या. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आणि विनंती असेल चंद्रदादा सोनावले यांना की आपण मंचावरती या. आयोजक आपल्या या ठिकाणी आतुरतेने वाट पाहत आहेत. अक्षयच्या बॅटमधून स्टेप आउट होत मिड ऑफच्या वरतून मारलेला हा चांगला स्ट्रोक चौकार. साहेब आणि रमेशजी भोईर साहेब यांच्या वतीने प्रत्येक विकेटला सांडशी टीमसाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल. आदरणीय रोशनजी दाबणे तिवणी ग्रामस्थ यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. राजेश दादा हजारे, आत्माराम दादा गोडविंदे, सुभाजी सोनावले यांच्याकडून प्रत्येक चौकाराला 3 चौकारांना 3 षटकारांना 5000 रुपयांचे कॅश प्राइस. क्या बात आहे. इथे दांडी गुल झाले, फर्निचर डिस्ट्रॉय केले. अगदी आपण पाहतोय ना इथे थोडी गपलत जरूर झाली आहे परंतु एक चांगली रणनीती सांडशी टीमच्या बाबतीत. रोशनजी दाबणे तिवणे यांना विनंती की आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. चाळीस धावा झाल्यात. 40. नुकताच मात्र इथे विकेट घेतलेली आहे अजय शिर्केने. अक्षय मात्र बाद झाला. नवीन फलंदाज परेश मैदानात दाखल झालाय. जय गणेश तळवडे आणि त्यांच्या विरोधात सांडशी या 2 संघादरम्यान चालू असलेल्या ही मॅच फर्स्ट राऊंडची सेकंड मॅच आहे. कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. फक्त एकच धाव. तळवडे संघ जाऊन पोहोचलाय. 41-41. धावा झालेल्या आहेत. 4थं षटक चालू आहे. अजय शिर्के गोलंदाजी करतोय 4थ्या षटकात. सरपंच चषक जो आता येत्या 16 तारखेपासून आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचे आयोजक नवनाथजी बागडे आणि त्यांचा ग्रुप या ठिकाणी उपस्थित होते. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती आपलं स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. मला वाटते जशी या दिवसाची या रजनीची समाप्ती होईल त्याच्या दुसऱ्याच रजनीमध्ये आपल्याला त्यांची सुरुवात पाहायला मिळेल. लॉंगॉनच्या दिशेने मात्र हा फटका. खराब कामगिरी फिल्डिंग मध्ये. सांडशी टीम नक्की करतोय काय परंतु इथे रनआउटची संधी आणि पंच इथे इशारा करतायत थर्ड अंपायर कडे. 1 धाव तर नक्कीच कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहुण्यांचे ते आगमन. सन्माननीय नवनाथजी बागडे साहेब आणि त्यांचा संपूर्ण ग्रुप या ठिकाणी उपस्थित होते. सर्वांचा आम्ही दोस्ती ग्रुप आणि जनमान क्रिकेट संघ वाकच्या वतीने मनपूर्वक स्वागत करीत आहोत. सुस्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. आणि मंगेशजी संपूर्ण टीमसाठी जनमान वाकस टीमसाठी मात्र शिवसाई ग्रुप कोल्हारे आयोजित भव्य प्रकाश झोतातील क्रिकेटचे सामने सरपंच चषक आणि शिवसाई ग्रुप कोल्हारेचे सर्व सदस्यांच्या वतीने जनमन वाकस संघासाठी मात्र आमंत्रण आलेले. ते आमंत्रण आम्ही ते स्वीकारत आहोत. खूप खूप धन्यवाद आणि स्वागतही असेल शिवसाई ग्रुप कोल्हारेचं. सांडशी टीमने
रनआउटसाठी मात्र इथे तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. इट्स अ नॉट आउट. फलंदाज मात्र पोहोचलाय. 2 धावा इथे जोडल्या जातील. धावसंख्या 43-43. चौथं षटक समाप्त झालंय आणि धावा झाल्या त्या 43 धावा तळवडे संघाच्या. एक चांगली धावसंख्या. सुरुवातीला अप्पाने आक्रमण केलं. अक्षय सध्या मैदानात खेळतोय. नवनाथने देखील एक चौकार एक षटकार मारला. आता अक्षय आणि परेश 5 गोलंदाज वापरलेत 5 षटकांसाठी. अजय शिर्केने. किरण लेफ्टी बॉलर खोलात टाकला होता चेंडू. एक धाव नक्कीच मिळेल. 2 धावा हातातून चेंडू निसटलाय परंतु बॅकअप मागे आहे. 2 धावा इथे घेतल्या जातात. दुहेरी धाव संख्येने धाव फलक जाऊन पोहोचेल 45 वर 45. 45 धावा. ऑन साइडला डेंजरस शॉट. बॉल डायरेक्ट टेकडीवर. फलंदाज परेशच्या बॅट मधून आला हा उत्तुंग षटकार. हिट केला कोणी तर त्या फलंदाजाला 1000 रुपयांचं पारितोषिक. सध्या तो बॅनर आपण पाहतोय ना. पारितोषिक येते. हा स्ट्रायकर एंडच्या मागे आता सध्या तो बॅनर झलकतोय. 51 धावा. फुलटॉस बॉल मिड ऑफच्या दिशेने फटका आणि ते रनआउट. नक्कीच रनआउट होईल. धावसंख्या ती 51. 51. तलवडे टीमसाठी नक्कीच सातत्यपूर्ण पारितोषिक लागले जात आहेत. खुश खबर आहे. खरं म्हणायला गेलं तर चंदूदादा सोनवणे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 आहेत आणि बॅक टू बॅक 3 षटकार जर टोकले तर 3000. परंतु इथे एकाच षटकाराचा आतापर्यंत मानकरी झालाय तो बॅटर. कव्हरच्या दिशेने हा फटका. प्रोटेक्शन आहे डीपला. चांगली फिल्डिंग. थ्रो पा किती अचूक आहे बॉलरच्या हातामध्ये. चांगली फिल्डिंग सांची टीम कडून. एक धाव. धावसंख्या 52. 52. शेवटचं षटक किरण गोलंदाजी करतोय. उपयुक्त गोलंदाजी आणि सांची टीमने 5 गोलंदाज वापरलेत 5 षटकांसाठी. पहिलं षटक यश. दुसरं नाही माफी असावी 4 गोलंदाज वापरलेत. अजयने 2 षटकं टाकली. खरं तर अजयला पहिल्या षटकात पाहण्याची नेहमी सवय झालेली आहे. तो दुसऱ्या षटकात आला बॉलिंगसाठी. रोशनजी दाभणे तिवणे ग्रामस्थ यांना विनंती की आपण मंचावरती आणि त्याच समेत अगदी आपल्या महाराष्ट्राचा गोड आवाज बिंदास दिलतगे यांच्या या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे की आपणही मंचावरती या. आपलं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. बिंदास जिलतगे. सर्वांचं स्वागत. सिंगल आले. सिंगलने स्कोर जाऊन पोहोचला आता 53 वरती 53. सुरुवातीला जेव्हा अप्पा असेल अक्षय असेल जेव्हा आक्रमण करतो ते असं वाटलं या धावा 60-65 पर्यंत पोहोचतील. परंतु या षटकात किरणने खरोखरच कंट्रोल केलंय. अंतिम क्षणी का होईना एक षटकार आला परंतु त्या धावा 60च्या पार जाऊ देणार की नाही आता याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. परेशने जर 2 षटकार टोकले तर शिवशाही ग्रुप नवनाथ बागडे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचे कॅश प्राइज. किरणचा चेंडू मागे विकेट किपर आणि ते फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. जय गणेश तळवडे संघाची धावसंख्या 53 आणि विजयासाठी 54 धावसंख्येची गरज आहे. जे पारितोषिक आतापर्यंत पटकावलंय अजयने अर्थातच आमचे समाधानजी शिनारे साहेब आणि रमेश भोईर साहेब यांच्या वतीने
जे 500 रुपयांचं पारितोषिक होतं विकेटसाठी अजयचं हे पारितोषिक 500 रुपयांचं आम्ही त्यांच्या 12th मनकडे सुपूर्द करतोय. 12वा खेळाडू हे आपल्याकडे ठेवून द्या. आणि समाधानजी शिनारे आणि रमेशजी भोईर यांना विनंती आपण मंचावरती या. आणि जो एक षटकार मारलेला आहे त्याचंही पारितोषिक संदीप बोराडे यांच्याकडे जमा आहे. मॅच समाप्त झाली की तेही सुपूर्द करू. 5 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकार मारलेत संदीप. पहा 5 ओव्हरमध्ये धाबा झाल्यात त्या 53 आणि 5 ओव्हरमध्ये धाबा करायचेत सांडशी संघाला 54. या आपण पाहुण्यांच्या स्वागताकडे जाऊया. मालेवाडी विरोधात जन्मान पोशीर. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. अर्थातच यांच्या टॉस केला जाईल. मी विनंती करेल आमचे आदरणीय पाहुणे सूरजजी भगत यांना की आपल्या शुभास्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. या आपण सूरजजी भगत. पोशीर टीममध्ये टॉस होते. अर्थातच पोशीर आणि त्यांच्या समेत मालेवाडी या दोन टीम दरम्यान हा सामना जरूर पाहायला मिळेल. चला आणि मध्यंतर जरूर झालाय. आपण सन्मानाकडे जाणार आहोत. कॉल होता टेल आलाय. जर्मन पोशीर टीम विजयी झाले. निर्णय क्षेत्ररक्षण. यास दोघांसाठी शुभेच्छा असतील. पाहुण्यांकडे आपण जाऊयात. अर्थातच या ठिकाणी आपण पाहतोय आमचे पाहुणे विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक लागलं जात आहे. आत्मारामजी गोडविंदे त्याच समेत राजेश हजारे आणि सुभाष दादा सोनावले यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी तब्बल 5,000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. 9 प्लेयर तिथे फक्त बॅटिंग लाईन 9 प्लेयर सांडशी टीम. सो प्लीज बाकीचे जे आहेत ना त्या मान्यवरांना विनंती आहे की आपण मंचावरती स्थानपन्न व्हा. हरकत नाहीये. तुम्ही मंचावरती स्थानपन्न व्हा. तुमच्यासाठी मोठी खुर्ची आहे. या SK ग्रुप कडून प्रत्येक कॅच साठी 100 रुपयांचं पारितोषिक आहे. जाऊया पाहुण्यांकडे. अर्थातच या ठिकाणी आपण पाहतोय शिवशाही ग्रुप त्याच समेत ज्यांचं आता सरपंच चषक येत्या 16 तारखेपासून आपल्याला पाहायला मिळणार आहे ते नवनाथजी बागडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. नवनाथजी बागडे सर या आपण. नवनाथजी बागडे सर 16 तारखेपासून त्यांची सुद्धा एक सरपंच ट्रॉफी क्रिकेटची रजनी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्यांचा सन्मान आहे मुख्य व्यासपीठावरती. त्याच समय त्या ठिकाणी आदरणीय आमचे महेशजी हजारे उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान आहे मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. महेशजी हजारे सर या आपण. त्याच समय त्या ठिकाणी आदरणीय कृष्णाजी घाटे सर उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान आहे मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. कृष्णाजी घाटे सर. त्याच समय त्या ठिकाणी आदरणीय जितेंद्र शिंगे सर उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान आहे मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. जितेंद्रजी शिंगे सर. राजेश दादा हजारे आपण मंचावरती या. आपलं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. राजेश दादा हजारे यांचा सुद्धा सन्मान आहे मुख्य व्यासपीठावरती. मॅच ऑन होईल. स्कोरर आपण मॅच कडे लक्ष केंद्रित करा. टार्गेट सांगा मला फक्त. 54चं टार्गेट आहे. जाऊया मॅच कडे. तत्पूर्वी या ठिकाणी आपण पाहतोय राजेश दादा हजारे 9 वर्षांपूर्वीची नाईट कधी कोणी विसरू शकत नाही. या परिसरात जर पहिली क्रिकेटची रजनी कोणी आणली असेल हा बिग सपोर्टर आहेत. आणि या परिसरामध्ये तलवडे गावामध्ये पहिली क्रिकेटची रजनी जर कोणी घडवून आणली असेल तर ती जय वीरूची जोडी होती. अर्थातच राजेशजी हजारे आणि मिलिंद विर्ले. तदनंतर या ठिकाणी पैंजण मामा आमचे उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. 2 चौकार 2 षटकारांसाठी रमेशजी भोईर आणि समाधानजी शिनारे यांच्याकडून 500 2000 रुपयांचे कॅश प्राइज.
पैंजण मामा या आपण. सुरुवात चांगली झाली मॅचमध्ये, इंटरेस्टिंग, परंतु इथे मात्र पहिल्या विकेटला परतावं लागतंय. दुकान खुली नहीं भाई, कर्फ्यू लग गया. अजय, गोल्डन विकेट ऑफ दिस इनिंग. हा, या कॅच साठी 100 रुपयांचं पारितोषिक आहे सुभाजी सोनावले यांच्याकडून. पहिली कॅच आली आहे सुभाजी सोनावले. आणि या ठिकाणी आपण पाहतोय आमचे आदरणीय पाहुणे चंदूदादा सोनावले या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. चंदूदादा सोनावले या आपण. अजयची विकेट जनस्थानची टीमसाठी फार धोका आहे आता. अगदी मी तर म्हणेल बलाढ्य बॅटर तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळेल. चंदूदादा सोनावले आपण पाहतोय. विकेट हॅट्रिक जर नोंदवली तर तलवडे संघ, तर तुमच्यासाठी हनुमंतजी पेमारे आणि चंदूदादा सोनावले यांच्याकडून तब्बल 3000 रुपयांचं कॅश प्राइज. त्याच समय त्या ठिकाणी आदरणीय जयजी शिंगे उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. जयजी शिंगे या आपण. चांगला स्ट्रोक यावेळी आपण पाहतोय. बॅटिंग लाईन चांगली येणं सांडशी टीमसाठी सुखद असेल, परंतु इथे तलवडे टीम त्याच समय त्या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय जयजी शिंगे. त्याच समय त्या ठिकाणी भावेशजी बोंबे उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. भावेशजी बोंबे. मॅच एकीकडे चालू राहील. भावेशजी बोंबे. त्याच समय त्या ठिकाणी आदरणीय गणेशजी मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. गणेशदादा मोरे या आपण. त्याच समय त्या ठिकाणी सूरजजी गोडविंदे उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. त्याच समय त्या ठिकाणी आदरणीय सुशांतजी भगत उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. सुशांतजी भगत. त्याच समय त्या ठिकाणी आदरणीय संकेतजी भगत उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. संकेतजी भगत यांचा सुद्धा सन्मान आहे मुख्य व्यासपीठावरती. त्याच समय आमचे तिवणे ग्रामस्थ रोशनजी दाबणे या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. रॉकी बैलाचे मालक रोशनजी दाबणे यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. तत्पूर्वी विनंती करेल आमचे सुप्रसिद्ध गायक बिंदाजी लदगे आपण मंचावरती या. आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. आता मान्यवरांकडून थोडी रजा घेतो आणि वळूयात आपण कॉम्बॉक्सकडे. विकेट हॅट्रिक तलवडे टीमने नोंदवली तर राजेशजी हजारे, आत्मारामजी गोडविंदे आणि सुभाजी सोनावले यांच्याकडून तब्बल 5000 रुपयांचे कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. चंदूदादा सोनावले आणि त्यांच्या समवेत 3000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. म्हणजे तब्बल या विकेट हॅट्रिकचा तुम्ही विचार करायला गेला तर 8000 रुपये विकेट हॅट्रिकसाठी लागले गेले. तलवडे टीम या संधीचा फायदा घ्या आणि प्रत्येक विकेटसाठी प्रत्येक कॅचसाठी सुभाष सोनावले यांच्याकडून 100 रुपये. अर्थातच खरं आहे आज टीम मध्ये ते जरूर आहेत. दादा सांडशी टीम आता बॅटिंग करते. अर्थातच
प्रत्येक षटकाराला रमेश भोईर आणि समाधान शिनार यांच्याकडून 500 रुपये. अर्थातच क्रिकेटच्या जगतातलं KTCच्या जगतातलं आणखी एक चांगलं नाव प्रफुल्लजी वैकर आहे. आपण अनुभवतोय आता याच्या पुढे हे व्यक्तिमत्व अर्थातच जय हनुमान वाकस या टीममधून तुम्हाला खेळताना जे पाठी राखे असावे तर असे कॉमेंट्री नाही झाली तरी चालेल, परंतु पहिलं बक्षीस लागणं फार गरजेचं आहे. कारण ह्या आपल्या खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी या ठिकाणी आलेत. पहिली विकेट या ठिकाणी आणखी एक विकेट पाहायला मिळते. अजय शिर्केच्या नंतर फार मोठं शांतमय वातावरण मैदानात पाहायला मिळत होतं, परंतु इथे विकेट आली आहे. हा बॉल जर डॉट आला तर चंदूदादा सोनावले यांच्याकडून तब्बल 200 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे. अगदी पारितोषिके असावी तर असावी. आम्ही पाहिलं कालचं, म्हणजे आता उल्लेख करायला हरकत नाही आहे. कालची पारितोषिकं अशी होती, लागले 100-200 का 10 वेळा पुकारा, असं नाही होत ना. तुम्ही लावा पारितोषिकं, परंतु ती द्या प्रेक्षकांपर्यंत. हा मी तेच झालं आज जमा असं काही करायला हरकत नाही यार. कारण काल जसं म्हणजे होतं कधी कधी लागलंय तर पारितोषिक दिलं म्हणजे जमा झालं, इथे संपलाच विषय. जय हनुमान टीमचे पॅकर लक्ष्मण पडवल यांच्याकडून मात्र या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. आपल्या या शुभेच्छांचं सहर्ष स्वागत आहे. वाकस टीमचे खरं म्हणायला गेलं तर ते पॅकर आहेत. जय हनुमान वाकस टीमचे पॅकर हे सांगणं फार गरजेचं आहे. अगदी आपण पाहतोय की पारितोषिकांची खैरात सध्या या सामन्यावरती जरूर चालू आहे. अफलातून चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका दिशा दिली आहे. फक्त काय कॉन्फिडन्स आहे बॉल चौकारात कन्वर्ट होण्याची. आणि यावेळी मात्र इथे येतील 4 धावा. 4 धावेच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली आहे, जाऊन पोचले ते अद्यापपर्यंत या ठिकाणी 19 या आकड्यावरती. डीजेला थोडं थांबेल. अर्थातच पुन्हा एकदा जय हनुमान वाकस संघाच्या पॅकरचं नाव आमच्या नजरेत आलं, अर्थातच लक्ष्मणजी पडवाल. परंतु आता जय हनुमान वाकस टीममध्ये पुन्हा एकदा एंट्री पाहायला मिळेल. जबरदस्त एंट्री या सीझन पासून तुम्ही पाहणार आहात प्रफुल्ल वैकरे यांची. KTC जगतातलं फार मोठं नाव आहे प्रफुल्ल वैकरे. अगदी ही एंट्री फार जोमाने पाहायला मिळेल, कारण त्यांचं कमबॅक ही जय हनुमान वाकस टीमसाठी फार लाभदायक असणार आहे. चांगला बॉल यावेळी हाताला गेलाय. गोलंदाज आपण अनुभवतोय तो मात्र रुपेश गुरु गोलंदाजी मार्कवरती गुरु. प्रत्येक कॅचसाठी सुभाष सोनवणे यांच्याकडून 200 रुपये आणि राजेश हजार यांच्याकडून सुद्धा 200 रुपये. चंदूदादा सोनावळे खरोखर तुमच्या पारितोषिकाचं मी कौतुक करेल. अगदी त्यांनी मंचाच्या अगोदर येण्याआधीच जीपे केले. पंचांचा नो बॉलचा इशारा. नो बॉलच्या मदतीने काही हरकत नाहीये, स्कोरर आमचं लक्ष ठेवून आहेत. गुरुने विकेट जर नोंदवली तर कृष्णा घाटे आणि चंदूदादा सोनावळे यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज. क्या बात आहे. अगदी मी तर म्हणेल फार मोठी पारितोषिकांची खैरात. फटाक्यांची माल नाही, आता मी तर म्हणेल इथे अटोम बॉम्बची माल लावली आहे. आणि इतके अटोम बॉम्ब फुटत आहेत की आता सध्या बॅटर आणि बॉलर यांना ते घेण्याची फक्त अपेक्षा करावी, म्हणजे तसा परफॉर्मन्स करावा. इथे मात्र चांगली गोलंदाजी आहे. पुन्हा एकदा गुरु घाटे साहेब आणि चंदूदादा सोनावळे यांच्याकडून तब्बल एका विकेटसाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज आहे. बॉल आता विचार करायला गेलं तर शिल्लक आहे ते गुरुचे 3. फटका जरूर आलाय. कार्पेट पद्धतीने बॉलला ट्रॅव्हल केलं जात आहे. अर्थातच जर विचार करायला गेला ना, घ्या क्रिकेटमध्ये काय नाही पाहिलं. क्रिकेटमध्ये अंपायरची जागा निर्माण झाली, तदनंतर कॉमेंटेटरची जागा निर्माण झाली, तदनंतर लाईव्ह आलं आणि स्कोरर आला. दीपक कालन तलवडे संघ हरला किंवा जिंकला तरी दीपक कालन यांच्याकडून 2000 रुपयांचं कॅश प्राइज त्यांना देण्यात येईल. आणि चंदूदादा सोनावळे यांच्याकडून 500. म्हणजे पहा, मी मागासपासून तेच सांगतोय, पारितोषिका अशी लावा की हरला तरी जिंकला तरी
परंतु पारितोषिक संघाला जाणारच आहे. हे कारण आहे दीपक दादा कालान आणि चंद्रदादा सोनावले यांच्याकडून. तलवडे टीमवरती अपाट प्रेम आहे लोकांचं जे दिसून येत आहे. पुलर लेन आणि यावेळी काय घडलंय, कॅच टिपली अगदी. घाटे साहेब आणि चंद्रदादा सोनावले यांचं 200 रुपयांचे कॅश प्राइज गुरुच्या खात्यात आणि सुभाष सोनावले यांचं 200 रुपयांचं कॅश प्राइज कॅश साठी ज्याने कॅश टिपली ती. कारण आपलाच खेळाडू कुठेतरी डिस्टर्ब होईल याची नोंद घ्या, कारण समजू शकतो, कारण उत्साह आहे. आणि पुन्हा एकदा नमूद करतो कारण या स्पर्धेचे नियम कडक आहेत, कारण आयोजक कारवाई करतात बेधडक. कारण मी 3 रजनी अनुभवल्यात आणि या 4थ्या रजनीमध्ये आपण आहोत. आज उशिरा येणाऱ्या संघाला खास करून कोलिवलीला 2 बॉलची पॅनल्टी बसली, 2 बॉल. आणि इथे तुम्ही कोणताही पाठीराखा मैदानात प्रवेश करणार नाही. आपला विजय पराभवात बदलायला वेळ लागणार नाही याची दोन्ही टीमच्या पाठीराख्यांनी नोंद घ्यायची. खेळाडू तर नाहीच जाणार, परंतु पाठीराखा सुद्धा आतमध्ये दिसणार नाही. गुरुनाथ चांगला फटका यावेळी. सिद्धू पाजींचा डायलॉग आठवला मला, वा गुरु पाजी. आणि इथे गुरु मात्र मैदानात खरोखर हावी होत आहे. यावेळी मात्र 3 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि धावसंख्या जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 24 या आकड्यावरती. सगळ्यात महत्त्वपूर्ण एक कुमकवत नस म्हणजे सांडशीट टीमची मजबूत स्थिती होती ती अजय शिर्के, परंतु त्याच मजबूत स्थितीवरती तिला कुमकुवत बनवण्याचं कार्य केलं ते गोलंदाज समीरने. आणि दुसऱ्याच बॉलवरती त्याने अजय शिर्केला परतीचा प्रवास करायला भाग पाडलं होतं. हा सगळ्यात मोठा मॅचमधला एक टर्निंग पॉईंट ठरू शकतो. गोल्डन विकेट होती ती अजय शिर्केची, परंतु यावेळी आता ड्रिंक ब्रेक जरूर पाहतोय. 3 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती अद्यापपर्यंत 24 या आकड्यावरती. 4थ्या षटकाला होईल प्रारंभ, परंतु बरीचशी बडबड आपली झाली आहे. आता डीजे मास्टरला देऊया एक सुवर्ण संधी. संदीप हजारे अर्थातच नाव मोठं चर्चेतलं आहे. जुन्या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी आम्ही सुद्धा आतुरलेलो असतो. प्रत्येक विकेटसाठी आप्पाच्या 200 रुपयांचा कॅश प्राइज सूरज गोडवेंदे यांच्याकडून. सुभाष सोनाले आणि राजेश हजारे. विकेट हॅट्रिक साठी मिलिंद विर्ले यांच्याकडून 2000 रुपयांचा कॅश प्राइज आणि आत्मारामजी गोडविंदे, राजेशजी हजारे आणि सुभाषजी सोनाले यांच्याकडून 5000 रुपयांचं विकेट हॅट्रिकला कॅश प्राइज आहे. आता झालेत 7 आणि त्याच्यातून पहिलं विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक लावलं होतं चंदूदादा सोनावले आणि घाटे साहेबांकडून. तब्बल ते 3000 म्हणजे एका विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 10,000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. म्हणायला गेलं तर स्पर्धेची एंट्री फी आहे. हा नक्की संदीपजी गायकवाड तुमचं जरूर आवाज इथे पोचला जाईल सर्वांसाठी. अर्थातच शिवशाही ग्रुप चांगला फटका यावेळी मात्र अलॉंग दी कार्पेट केलेत
लॉंग ऑफ रिझनचा खेळाडू चेंडूखाली येईल तोपर्यंत दुसरी धाव कन्वर्ट करण्याच्या नादात फलंदाज बाद होईल. काय ताकदीची फिल्डिंग मैदानात पाहिली आहे अफलातून. यानंतर क्वार्टर फायनलची मॅच होईल. तलवडे टीम जिंकली तरी आणि हारली तरी दीपकजी कालन यांच्याकडून तब्बल 2000 आणि सुभाषजी सोनावळे यांच्याकडून 500 असं 2500 रुपयांचं कॅश प्राईज त्यांच्यासाठी वाट पाहत आहे. परंतु मी वाट पाहतोय यावेळी चौथं षटक अप्पा हजारेचं आहे. इथे मला वाटते रनआउटच्या स्वरूपात विकेट आली आहे. 4 बॉल अप्पा हजारेकडे. डायरेक्ट हिट करण्याच्या प्रयत्नात एक चिकी सिंगल जरूर पाहायला मिळाली. एका धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती अद्यापपर्यंत 26 या आकड्यावरती. येणारे बॉल शिल्लक आहेत ते मात्र आता 27 धावा धावफलकावरती आहेत. असो आणि आता मात्र इथे बॉल शिल्लक असतील 9 आणि विजयासाठी करायच्या आहेत 27 धावा. चांगला बॉल यावेळी, चांगला बॉल. डॉटची सांगता केली अप्पा हजारेने. आत्माराम घोडविंदे कट्टर समर्थक राजेशजी सोनावले आणि राजेशजी हजारे आणि सुभाषजी सोनावले. तलवडे टीम जर विजयी झाली तर तब्बल 3000 रुपयांचे कॅश प्राइज. चला थर्ड अंपायर कडे अपील करण्यात आलेला आहे. टेक्निकल टीम अर्थातच आपण पाहूया. बॅटर तर बाहेर अगदी धावत पळत आले परंतु पाहूया काय घडतंय. आत्मारामजी घोडविंदे कट्टर समर्थक सुभाषजी सोनावले राजेशजी हजारे यांच्याकडून तलवडे टीम जर जिंकली 3000 रुपयांचे कॅश प्राइज. बॅटर इथे बॅटर सेफ आहे सर. इथे पहिली गोष्ट पंचांनी निरीक्षण केलं होतं, थोडंसं अपील आलं, त्याच्यानंतर पंचांना वाटलं की कुठेही निर्णय चुकायला नको म्हणून ते आपलं थर्ड अंपायर रेफर केलं. ही सत्य परिस्थिती मैदानातली होती. चांगला फटका आहे बाई, मी तुझ्यासाठी मैदानात आलो होतो आणि अशा वेळी मी बाद का हो. परंतु त्याला काय कॉन्फिडन्स होता तो बादच्या स्वरूपात बाहेर सुद्धा घेत होता. इतकी जर मनगडातली ताकद आहे तर आपल्या मनगडावरती विश्वास असणं सुद्धा गरजेचं आहे. कारण पॉपिंग क्रीजमध्ये अवेलेबल होता की नाही हा प्रश्न त्याच्यासाठी जरूर होता. परंतु इथे षटकार आला त्याच्या बॅटमधून आणि या षटकाराच्या मदतीने आता टोटल पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली आहे ती मात्र 33 या आकड्यावरती. आता मात्र शिल्लक बॉल आपण पाहणार आहोत 6 आणि विजयासाठी करायचे आहेत 21. मालेवाडी आणि पोशीर टॉस झालेला आहे, आपण तयारीत राहायचंय आणि तो सामना 3 षटकांचा असेल कारण क्वार्टर फायनल आहे. म्हणायला गेलं तर स्पर्धेतली क्वालिफायर मॅचची ई पोलची ती. क्या बात आहे. अगदी मी तर म्हणायला गेलो ना तर प्रफुल्ल वैकरे यांचं संघामध्ये कमबॅक जवानमान वाकस टीमसाठी फार चांगलं असेल असं मला वाटतंय. कारण जसं जसं त्यांचं नाव घेतोय तसं मात्र इथं पारितोषिकांची खैरात होते. मी तर म्हणेल सांशीवरती प्रेम करणारे वेगळे आहेत आणि तलवडेवरती प्रेम करणारे वेगळे आहेत. कारण दोन्ही बाजूनी फटाक्यांची माल अटोम बॉम्ब लावून दिलेत आणि ते अटोम बॉम्ब मात्र मैदानात सर्रासपणे फुटतायत. रुपेशसाठी प्रत्येक विकेटला 200 रुपयांचं कॅश प्राइज सुभाष सोनावळे आणि राजेशजी हजारे यांच्याकडून. प्रत्येक कॅचसाठी 200. क्या बात आहे. विकेटसाठी 200, कॅचसाठी 200. अगदी ही कैरात फार चांगली आहे. 6 बॉल 21 ची गरज आहे. नेड ऑफ 21 रन्स. गोलंदाज रुपेश. लेफ्ट आर्म ओव्हर द मारा अगदी. परंतु त्याच्यानंतर मात्र या ठिकाणी एक सिंगल जरूर पाहायला मिळते.
2 धावा आल्यात. 2 धावेच्या मदतीने मात्र धावसंख्या पुढे सरकली आहे 35. 5 बॉल आणि आता 19 ची गरज. 5 बॉल 19 ची गरज. सामना फार कलाटणीदायक पाहायला मिळाला. अगदी आपण पाहतोय ना, अक्षयनी प्रत्येक कॅच साठी अक्षयला सुभाष सोनवणे यांच्याकडून 500 रुपये. गुलडाई स्पॉट वरती बॉल होता, सरळ अगदी बॉल निघून गेलाय कीपरच्या हातात. आणखी एक मजा. 4 बॉल 19. हाय व्होल्टेज ड्रामा. एका 2 षटकार या सामन्याचं गणित बदलू शकतात सांडशीच्या बाजूने, तर एका 2 डॉट बॉल या सामन्याचं चित्र पलटू शकतात ते मात्र तलवडेच्या बाजूने. फटका सजवलाय. यावेळी मात्र एक धाव जरूर कंप्लीट होईल. प्रयत्न केले जात आहेत कारण इथे धावा येणं अपेक्षित आहे. एक धाव कंप्लीट झाली. एका धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली 36 या आकड्यावरती. आता मात्र शिल्लक आहे 3 बॉल आणि करायच्या त्या 18 धावा. म्हणजे इथे 3 बिग हिट लगावले तर मात्र मित्र म्हणेल सांडशी टीम विजयी जल्लोष साजरा करेल. परंतु एका डॉट बॉल या सामन्याकडे तलवडे टीमच्या विजयाचा प्रवास सुरू करेल. चला मित्रांनो, कट्टर समर्थक आत्माराम घोडेमिंदे, सुभाष सोनवणे, राजेशजी आजार यांच्याकडून 3000 रुपये तलवडे टीम जर विजयी झाली तर. त्रिफलाची दांडी गोल फर्निचर डिस्ट्रॉय. यावेळी आपण पाहतोय रुपेश साठी 200 रुपये आलेत. आता ते पैसे वाटण्यातच माझा अर्धा तास जाईल. पुढची इनिंग संपेल त्याच्यात. जे आहे ते आपलं रोकटोक असतं दादा. मागे पुढे काही ठेवायचं नाही. यांच्याकडून विजयी संघासाठी 2000 चंदूदादा सोनवणे यांच्याकडून 500 रुपये. खरं म्हणायला गेलं तर या विकेटने वाईटचा इशारा आलाय. आणखी मॅच कोणी जिंकले हरले नाही, परंतु या विकेटने मात्र तलवडेच्या विजयाचे दरवाजे उघडलेत. आणि तदनंतर आपण पाहतोय कट्टर समर्थक आत्माराम घोडबिंदे, राजेशजी आजार आणि सुभाषजी सोनवणे यांच्याकडून तब्बल 3000 रुपये विजयासाठी आहेत. म्हणजे 5500 रुपये या विजयासाठी तलवडे टीमच्या खात्यामध्ये जाणार आहेत. चांगला फटका यावेळी खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे कोणताही मोठा फटका नाही आहे. एकच धाव कंप्लीट होईल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या स्थिरावली ती मात्र जाऊन 38 या आकड्यावरती. तलवडे टीमचा विजय या ठिकाणी निश्चित केलाय. अगदी सामना संपूर्णपणे क्लोज होता, त्याला रुपेश या गोलंदाजाने शेवटच्या क्षणी ओपन केलाय. आवाज करू नका तलवडे टीम, शांतता घ्या, कारण दोन्ही टीम आपल्याच आहेत, आपल्याच तालुक्यातल्या आहेत. शॉर्ट पिच बॉल. इथे फटका सज्जवलाय जरूर. इथे येतील काय 4 पण नाही आला का. थांबला बॉल. डॉट घ्या. आणि चला आता पारितोषिकांकडे जाऊयात.